वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रसिको, आज मी तुम्हाला वृश्चिक राशीची माहिती देत आहे। राशीचक्रातील वृश्चिक ही 8वी रास असून राशीचक्रात 210 ते 240 हे क्षेत्र या राशीचे मानले जाते। पृथ्वीवर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 12 ते 20 अंश हे क्षेत्र राशीचे मानले जाते। आकाशात ही रास विंचवाच्या आकाराची दिसते। उत्तरायणात रात्रीच्या वेळी दक्षिण क्षितिजावर ही रास दिसू शकते। त्यात विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा ही नक्षत्रे समाविष्ट आहेत। या नक्षत्राचे स्वामी अनुक्रमे गुरु, शनी आणि बुध हे ग्रह मानले जातात। या राशीचा प्रभाव नदी तसेच स्वच्छ सरोवर व तलाव यावर जास्त आढळतो। या राशीत सूर्याने प्रवेश केला की रोगाचे प्रमाण वाढते। या राशीचे प्रतीक विंचू आहे। विंचू स्वभाव कधी सोडत नाही। या राशीचा स्वामी मंगळ आहे, म्हणून ही रास अनुराग आणि आसक्तीचे प्रतीक मानले जाते। ही बृहत्काय वृश्चिक रास स्त्री जातीची बलवान आणि तीक्ष्ण नांगी असणारी विंचवाच्या आकाराची, विषारी, नकळत डंख मारणारी, मूळसंज्ञक स्वभावाची आहे। ही उत्तर दिशेस निवास करणारी, कीटकांची बिळे, छिद्र यात निवास करणारी आहे। ही सौम्य धर्म स्वीकारणारी, शांत लक्षणांनी युक्त, स्थिर आणि युवावस्थेत दृढनिश्चयी, सोनेरी वर्णाची, तमोगुणी आणि जलतत्व प्रधान, दिवसा बलवान असणारी, कफ व पित्त प्रकृतीची, ब्राह्मण जातीची, शीर्षोदयी समरास आहे। या राशीचा स्वाभाविक गुण दांभिकता, हट्ट, स्पष्टवक्तेपणा व निर्मलता आहे। शरीरशास्त्रानुसार या राशीचा प्रभाव काळपुरुषाचा पाठीचा कणा पाठीवर पडतो। या राशीवरून व्यक्तीच्या लिंग किंवा योनीचा विचार केला जातो। या राशीत केतूचे स्थान श्रेष्ठ मानले जाते। या भूचारी राशीचे निवासस्थान मलय देशात मानले जाते। तिचा स्वामी मंगळ वार मंगळवार व भाग्यांक 9 मानला जातो। वृश्चिक राशीचे द्रव्य लोखंड, त्यापासून तयार होणाऱ्या वस्तू, गूळ, साखर, औषधे, तेल, सुपारी, मोहरी, अत्तर, मद्य, विषारी पदार्थ, मादक पदार्थ याशिवाय ही रास अनुसंधान, खनिज, इंजिनिअरिंग, ॲलोपॅथी, अभिनव तसेच नाट्य, आंतरराष्ट्रीय गुप्तहेर यंत्रणा, स्मगलिंग याचे प्रतिनिधित्व करते। पूर्व क्षितिजावर या राशीचा उदय होताना व्यक्ती सुंदर, सावध, उग्र स्वभावाचा, उदार, परिश्रमी, स्पष्टवक्ता, साहसी, विचारशील, संशयी, रचनात्मक कार्य करणाऱ्या, विद्वान संतती असणाऱ्या, भांडखोर, गूढविद्याचे ज्ञान असणाऱ्या, गणित, ज्योतिष्य, नृत्य, संगीत याची आवड असणाऱ्या, कलात्मक अभिरुचीच्या असतात। या राशीचा स्वभाव बऱ्याच व्यक्ती आत्मविश्वास असणाऱ्या, स्वच्छ इच्छेनुसार वागणाऱ्या, आतंकवादी तसेच वेळेनुसार सेवेलाही असतात। त्या कमी खर्च करणाऱ्या तसेच पैसे साठवण्यात चतुर असतात। पण वृश्चिक लग्नावर पापग्रहाची दृष्टी असेल तर त्या व्यक्ती अत्यंत भांडखोर, असंशयी, कुविचारी, निर्दय, चतुर, अपराधी आणि उद्धट स्वभावाच्या होतात। शिवाय गुप्तपणे वाईट कृत्य करणाऱ्या, दुसऱ्याचे वाईट चिंतणाऱ्या असतात। बहुधा वृश्चिक लग्न असणाऱ्या स्त्रिया जरी स्वभावाच्या व पुरुषी स्वभावाच्या असतात, मात्र त्यांचे चारित्र्य चांगले असते। वृश्चिक लग्न असणाऱ्या
व्यक्ती बहुधा केमिस्ट, गुप्तहेर, सर्जन, दंतवैद्य, जादूगार, दाई, सेनापती किंवा पोलीस अधिकारी असतात. त्याशिवाय त्यांच्यात कलात्मक अभिरुचीचे मिश्रण आढळते. अशा व्यक्ती रंगमंच, चित्रपट, टीव्ही, अभिनेता, संगीतकार म्हणून काम करतात. तसेच गणिततज्ञ, टीकाकार, राजकारणी, इंजिनियर, खनिज विशेषज्ञ, भूगोल, साहित्य क्षेत्रात अग्रगण्य असतात. अशा व्यक्तींना गळा, छाती किंवा उष्णता, वाताशी संबंधित विकार किंवा मूळव्याध यासारखे विकार होऊ शकतात. या लोकांनी मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहावे. रवी या राशीत दरवर्षी 15 ते 16 डिसेंबर या काळात असतो. मार्गशीर्ष महिन्यात रवी या राशीत असतो. या कालावधीत जन्मलेल्या आलेल्या व्यक्तींना समाजाकडून आदराचे स्थान प्राप्त होते, पण त्या लोभी, गुप्तरोगाने पीडित असतात. त्यांना चिकित्साशास्त्रात रस असतो. प्रत्येक काम ते साहसाने करतात. त्यांचा स्वभाव उग्र, उद्योगी आणि साहसी असतो. त्या व्यक्ती मादक आणि विषारी पदार्थापासून धनोपार्जन करतात. गुप्तहेर, इंजिनियर, लेखक, वैद्य, फिजिशियन, क्रांतिकारक, अश्लील साहित्य लेखक होऊ शकतात. या राशीत चंद्र 2 पंधरवाड्यास एकदा 2.25 दिवस असतो. त्या कालावधीत जन्मलेल्या आलेल्या व्यक्ती पापकर्मात गुंग असणाऱ्या, वाईट संगतीत राहणाऱ्या, मोठे डोळे, वृक्षस्थळ असणाऱ्या, आकर्षक व्यक्तिमत्वाच्या, बाल्यावस्थेत पित्त आणि उष्णता विकाराने पीडित, भावंडाचे, मित्राचे सौख्य लाभलेल्या, विषम स्वभावाच्या आणि कौटुंबिक जीवनात त्रास असणाऱ्या असतात. अशा व्यक्तीचे जीवन बऱ्याच अडचणी, संकटे आणि विकार यांनी व्यापलेले असते. किशोरावस्थेपासून अशा व्यक्तींना अनैतिकपणा, नवीन अनुभव मिळण्याची इच्छा असते. त्यांना गंभीर तसेच कठीण काम करायला आवडते. पण वृश्चिक राशीच्या प्रभावामुळे त्यांचा स्वभाव खालच्या दर्जाचा, कामवासना प्रबळ असल्याने त्यांच्यातील आध्यात्मिक जिज्ञासा असणारी प्रवृत्ती मागे पडते. पण जर अशा व्यक्तींनी निश्चयाने, संशयाने आपल्या दोषावर मात करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची उन्नती होऊन त्यांना भौतिक सुखे प्राप्त होतात, मोठे पद प्राप्त करतात. पण जर त्यांना स्वतःच्या दोषावर नियंत्रण ठेवता आले नाही तर मात्र त्यांना मज्जातंतूचे विकार होण्याची शक्यता असते. ते उदास आणि एकाएकी होतात. स्त्रियांच्या कुंडलीत वृश्चिकेचा चंद्र म्हणजे गर्भस्रावाचे प्रतीक मानले जाते. वृश्चिक राशीच्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत पुढे असतात. त्यांना भिन्नलिंगीय व्यक्तीबद्दल पटकन आकर्षण वाटते, पण त्यांना स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवता येत नाही. माणसाची पारख न करता ते पटकन कोणावरही विश्वास टाकतात. अशा व्यक्ती राजकारणात प्रवेश करतात, पण त्यांच्या कार्यनिष्ठेवर त्यांचे यश अवलंबून असते. बरेच वृश्चिक राशीचे लोक राजकारणात यशस्वी ठरलेले आहेत. राजकारणाशिवाय लेखन, अभिनव, गूढशास्त्रातही ते नाव मिळवू शकतात. पण आळस आणि इतर कटकटीमुळे ते नियमितपणे कार्य करत नसल्याने मागे पडतात. नारायण.